श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पशुपती व्रत हे कसे करायचे त्याची अगदी थोडक्यात आणि डिटेल माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. आणि हे व्रत का करावं तर तुमच्या खूप म्हणजे तुमच्या इच्छा असेल किंवा तुमच्या अनेक तुमच्या इच्छेसाठी तुम्ही जर हे व्रत करत असाल किंवा काही काहींना आजारासाठी करत असतात. कारण शंकर महादेव हे भोळे आहेत, त्यांना केलेली कोणतीही भोबडी भाबडी सेवा जी आहे तर ती त्यांना त्यांच्यापर्यंत पोचती आणि आपली इच्छा ते पूर्ण करत असतात. कारण पूर्ण जगाचा चालक मालक पालक जन्म आणि मृत्यू देण्याचे काम हे आपल्याला भगवान शिवशंकर करत असतात. त्यामुळे त्यांची ही उपासना आहे. त्यासाठी आपल्याला पशुपती व्रत हे कसे करायचे यासाठी मी तुम्हाला माहिती घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तर सगळ्यात आधी पशुपती व्रताचा दिवस हा तुम्ही ठरवायचा आहे. शक्यतो ह्या व्रताची सुरुवात सोमवारच्या दिवशीच करतात, परंतु चांगला महिना चांगला दिवस बघणंही तितकंच शुभ मानलं जातं, तितकंच महत्त्वाचं असतं. तर हे व्रत प्रामुख्याने 5 सोमवारी करायचं असतं. सोमवारच्या दिवशी आपल्याला हे व्रत करायचं असतं. तर सगळ्यात आधी पूजा ज्या मंदिरात आपल्याला करायची आहे तर त्या मंदिरात सलग 5 सोमवार आपण त्याच मंदिरात जाऊन करायची आहे. शक्यतो ही पूजा ही मंदिरातच करत असतात. तर सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून आणि संध्याकाळी ही पूजा दोन्ही टाईम आपल्याला करायची असती. तर पहाटे लवकर उठून आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि स्वच्छ कपडे घालायचे आहे. तर यासाठी शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे. स्त्रिया असेल तर पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालू शकतात, पांढऱ्या रंगाची साडी, आणि जेंट्सनी पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालू शकतात किंवा पिवळ्या कलरचे कपडे घालू शकतात. आता यासाठी साहित्य काय लागतं तर साहित्य बेलाचे पानं घ्यायचे आहे आपल्याला 108, म्हणजेच ते 3 पानं असलेले बेलाचं पान घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पंचामृत लागत असतं. नंतर अखंड तांदूळ घ्यायचे आहे, ज्याला कुठलेही तुकडा वगैरे नसलेला तांदूळ नको आहे. नंतर लाल चंदन घ्यायचा, त्यानंतर पिवळे चंदन घ्यायचा, गहू घ्यायचे आहे, मूग घ्यायचे, नंतर दूध घ्यायचं, अगरबत्ती, खडीसाखर, लवंग, मिरी म्हणजेच काळी मिरी, हरभऱ्याची डाळ, फुले, धूप, दीप, फळे, शिरा आणि 7 तुपाचे दिवे घ्यायचे आहे. तर ते दिवेही तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे करायचे आहे. त्यानंतर सकाळची पूजा करायची आहे. ह्या लक्षात ठेवा, ह्या पूजा 2 असतात. एक सकाळी पूजा करायची आणि एक संध्याकाळी करायची. तर सकाळची पूजा त्यासाठी आपल्याला छान अशी अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी भगवान शिवांना स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे मंदिरात जाऊन. त्यानंतर दुधाने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तिथे जाऊन अभिषेक करताना ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे. नंतर अभिषेकानंतर देवळातील शिवलिंग हे स्वच्छ कापडाने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. नंतर लाल आणि पिवळ्या चंदनाने ओम असं लिहायचं आहे त्यावरती आणि त्रिपुंड काढायचं, म्हणजे 3 लाईनी मारायच्या आहे त्यांच्या शिवलिंगावरती. त्यानंतर पूजेचं साहित्य अर्पण करायचं आहे, जे तुम्ही पूजेत सामान घेतलेलं आहे. म्हणजेच मूग अर्पण करायचे, तांदूळ, लवंग, मिरी, गहू, बेलपत्र, फुले, आणि त्यानंतर ओम नमः शिवाय किंवा ओम पशुपताय नमः हा 108 वेळा जप करायचा आहे तुम्हाला. ही सगळंही करत असताना ही झाली सकाळची पूजा. त्यानंतर संध्याकाळी सेम अशीच पूजा करायची आहे, परंतु तुम्ही ही पूजा करत असताना आपल्याला या दिवशी उपवास धरायचा आहे. तर उपवासाला तुम्हाला दुधावरती आपल्याला हा उपवास धरायचा आहे किंवा फळावरती आपल्याला हा उपवास धरायचा आहे. दिवसभर आपल्याला उपवास करायचा आणि संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. तर त्यासाठी संध्याकाळची पूजा तुम्हाला सांगते. तर संध्याकाळी प्रसादासाठी घरी तुपात बनवलेला शिरा बनवायचा आहे. म्हणजे अगदी गावरान तुपामध्ये तुम्ही शिरा बनवू शकतात. त्यानंतर त्या शिऱ्याचे 3 भाग करायचे आहे. तर 3 भाग केल्यानंतर त्यातील पूजा झाल्यानंतर 2 भाग हा आपल्याला देवळात अर्पण करायचा आहे प्रसाद म्हणून, आणि 3रा भाग हा आपल्याला स्वतः खायचा आहे उपवास सोडताना, म्हणजे प्रसाद म्हणून. नंतर आपल्याला दिवे तयार करायचे आहे. गावरान तुपातीलच 6 दिवे तयार करायचे आहे. तर दिवे तयार करून घ्यायचे आणि ते मंदिरात घेऊन जायचे.
पूजा ही आपल्याला शक्यतो प्रदोष काळात, संध्याकाळची पूजा ही प्रदोष काळात करायची आहे, म्हणजेच सूर्यास्ताच्या 45 मिनिटे आधी. प्रदोष काळ म्हणजे 5 ते 7 या मिनिटांमध्येच करायची आहे. तर संध्याकाळची पूजा झाल्यानंतर पूजेप्रमाणे ही पूजा करायची, म्हणजे सकाळची जी पूजा असेल त्याचप्रमाणे ही पूजा करायची. अगदी प्रसन्न मनाने तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. परत चंदन, फुले, बेलपत्र अर्पण करायचे आणि ओम नमः शिवाय किंवा ओम पशुपते हे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. नंतर पशुपतनाथाची व्रताची कथा तुम्हाला या ठिकाणी वाचायची आहे, अगदी भक्तिभावाने वाचायची. त्यानंतर तुम्ही वाचा किंवा दुसऱ्यांची ऐका. नंतर शंकराची आरती करायची आहे आणि त्यानंतर ओम जय शिव ओंकारा ही आरती झाल्यानंतर शिऱ्याचा प्रसादाचे पुन्हा परत 3 भाग करायचे आणि 2 भाग देवळात ठेवायचे आणि 3रा भाग हा तुम्हाला उपवास सोडताना तो खायचा आहे. आणि देवाचे जे तुम्ही दिवे बनवलेले आहे 6, तर ते दिवे तुम्हाला 6 देवासमोर तुम्हाला लावायचे आहे. त्यातील 5 दिवे मंदिरात लावायचे आणि 1 दिवा प्रसादासह घरी घेऊन जायचा आहे. आणि घरात आल्यानंतर आपल्या दाराकडे तोंड करून आपल्या उजव्या बाजूस तो दिवा ठेवून लावायचा आहे. त्या दिशेला मनापासून आपली इच्छा सांगायची आणि मगच घरात प्रवेश करायचा आहे. शक्यतो तुम्ही घरात ज्यावेळेस प्रवेश करतात त्यावेळेस तुमच्या तो उजव्या हाताला तो दिवा आला पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्हाला तो दिवा ठेवायचा, तुमची इच्छा असेल ती सांगायची आणि नंतर घरात प्रवेश करायचा. घरात प्रवेश केल्यानंतर भक्तिभावाने तो प्रसाद आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फळाहारावरती तुम्हाला म्हणजे फळे खाऊनच उपवास धरायचा किंवा दूध खाऊन उपवास धरायचा आहे आणि पुन्हा शिवपूजन करून उपवास सोडायचा आहे. असे 5 सोमवार सलग हे व्रत करायचं आहे. ही पूजा सलग 5 सोमवारी केल्यानंतर एखाद्या सोमवारमध्ये तुम्हाला जर अडचण आलेली असेल तर तो सोमवार सोडून पुढचा सोमवार सुरू ठेवायचा, म्हणजेच टोटल आपले तुमचे जो तुमचा गेलेला सोमवार असेल तो सोडून 5 सोमवार हे तुमचे झाले पाहिजे. तर याच पद्धतीने पूजा करून देवाला एक नारळ आणि 11 रुपये तुम्हाला अर्पण करायचे आहे. आणि ह्या व्रताची सांगता ही पशुपतीनाथ म्हणून केली जाते. तर अशा पद्धतीने तुमची खूप इच्छा असेल किंवा तुमची काही इच्छा किंवा तुमची काही अडचण असेल किंवा काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी तुम्ही नक्कीच महादेवांची ही सेवा करा. बघा तुम्हाला खूप छान अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ.